तुमची ई-केवायसी पेंडिंग आहे किंवा त्यात काही चुका झाल्या आहेत तर आता काळजी करू नका, कारण राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्यांच्या ई-केवायसी मुळे पैसे अडकले आहेत त्यांच्यासाठी आता एक नवीन आणि सोपा मार्ग मोकळा झाला आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट, ही प्रोसेस केवायसी नक्की कशी होणार आहे आणि तुम्ही आजच काय करायचं आणि काय नाही हे समजून घेणे खूप गरजेचे आहे। सगळ्यात आधी आनंदाची बातमी म्हणजे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी काही कारणास्तव चुकली होती किंवा अपूर्ण होती त्यांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पण आता हे काम तुम्ही ऑनलाईन करायचं नाहीये, तर हे काम आता अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रत्येक गावातील किंवा भागातील त्रुटी असलेल्या महिलांच्या याद्या आता अंगणवाडी सेविकांकडे पाठवल्या जाणार आहेत। त्यांना स्थानिक पातळीवर तुमची ई-केवायसी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच आज किंवा उद्या अंगणवाडी सेविकांकडे धाव घेऊ नका, गर्दी करू नका, कारण या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयातून खाली अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचायला अजून साधारणतः 5 ते 6 दिवसांचा वेळ लागू शकतो। जोपर्यंत त्यांच्या हातात यादी येत नाही आणि त्यांना वरून सूचना येत नाही तोपर्यंत त्या तुमची कोणतीही मदत करू शकणार नाही।